मनातले गैरसमज जाळून टाकले की नात्यातील तणावाची राख होते. स्वभाव असा असावा की सहवासाची जाणीव नाही झाली तरी पण दुराव्यात उणीव भासली पाहिजे. आपल्या आयुष्याचा प्रवास सहज आणि सोपा करण्यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे कमी करा. जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकायला मिळते, आधार द्यायला थोडेच पण धक्का मारायला खूप लोक येतात. श्वास सोडल्यावर माणूस एकदाच मरतो, पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर माणूस रोज थोडा थोडा मरत असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. जमा करून ठेवायचंच तर लोकांचे आशीर्वाद, कुणाचा तळतळाट नाही, कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने खाऊ देत नाही. जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवायचे, मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा, मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हींमध्ये आपल्याला समाधान नक्कीच मिळणार. कितीही चांगल्या शब्दांचा सुविचार असू दे, चेहऱ्यावर हसू, नजरेत आपुलकी आणि हृदयात प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे. संयम ठेवा, संकटाचे हेही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून असतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. सहवास आवडेल इतकंच कुणाच्या आयुष्यात मिसळावं, कारण मातीच्या सुगंधासाठी पावसांच्या सरीही हलक्या असाव्या लागतात. वेल एवढीशी असली तरी आधार भक्कम असेल तर ती आभाळाची उंची गाठते. म्हणून आधार असा असावा जो आपल्याला उंची गाठायला शिकवेल. जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुगंधासारखे. कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणे सर्वात मोठा सन्मान असतो. जमवणं सोपं असतं आणि जपणं अवघड. मग ती नाती असो किंवा माणसं. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे, पण ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. जशी सकाळची शाळा भरताना घंटेचा आवाज कर्कश वाटतो, पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटताना कानाला मंजूळ वाटतो. कोणी कितीही चिडवण्याचा अथवा अपमानित करण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवून शांत राहून त्यांची जागा त्यांना दाखवणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे. घर रस्त्यावर असेल तर त्याची किंमत येते, शेती रस्त्यावर असेल तर त्यालाही भाव असतो, पण माणूस रस्त्यावर आला की त्याची किंमत संपते. काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात अजिबात नसतात. दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. एखादी वस्तू न वापरता गंजते आणि जास्तच वापरली तर झिजते. काही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे. प्रत्येकाचा एक ठराविक
काळ असतो, त्यानंतर ना वेळ असते ना किंमत. आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून इतरांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते. स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवत नाहीत. स्त्रियांची जात आणि दिव्यातली वात सारखीच असते. स्वतःचा विचार न करता आयुष्यभर परिवारासाठी जळतच असते. आयुष्यात अशा व्यक्तीची गरज असते ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दांची गरज पडणार नाही. माणूस मुहूर्ताविना जन्म घेतो आणि मुहूर्ताविना जग सोडून जातो, तरीही चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो. मुळात आपले विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल तर कोणतीही वेळ आणि कृती वाईट असूच शकत नाही. शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात, शब्द यश देतात, शब्द नातं देतात, शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात. शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं. प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला हवी, कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात, पण चांगले चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. आपल्याला जे जे हवं ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याच मुहूर्तांची गरज नसते, कारण जो आनंदाचा क्षण असतो ना तोच एक मुहूर्त असतो. जिथे तुमचं असणं नसण्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणंच चांगलं असतं. खरा प्रश्न जगावं की मरावं हा नसून जीवन नावाचा पदार्थ शिळा न होऊ देता त्यातला ताजेपणा टिकून कसं जगावं हा आहे. आपले जीवन आनंदात जगायचे, वेळ मिळत नाही म्हणून आपले शौक का सोडायचे. वेळ मिळेल तेव्हा ते जपायचे. मनात असलेली गोष्ट दाबून ठेवू नये, ती बोलून व्यक्त केल्याने मन मोकळं होतं. कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. मानसशास्त्र सांगतं कुठल्याही रोगातून बरे होण्यासाठी त्याचा सकारात्मक विचार करावा लागतो. तसंच प्रत्येक दुःखात सुखी राहण्यासाठी नेहमी सुखांचा विचार करावा लागतो. म्हणूनच सर्व गोष्टीत चांगलं बघण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आयुष्य सुंदर वाटू लागेल.